नमस्कार, आपल्या सर्वांचे आपल्या चटपटीत आजीमध्ये स्वागत आहे. आता मी इथे तुम्हाला घरीच आईस्क्रीम बनवून दाखवते. अगदी आईस्क्रीमच्या दुकानातल्या सारखे घरी आईस्क्रीम बनवता येते. याच्यासाठी मी इथे 1 लिटर दूध थोडे आटवून घेतले आहे. आता आपण इथे घरीच ड्रायफ्रूटवाले शाही आईस्क्रीम बनवू. विकत सारखी चव येते इथे आपल्या आईस्क्रीमला. आता मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एक पण गुठळी होऊ द्यायची नाही. आम्ही इथे व्यवस्थित सगळं हलवून घेतले आहे. दूध उन्हाळा सुरू झाला की आपल्याला काहीतरी थंड खावे वाटते. बाजारामध्ये जे आईस्क्रीम आपल्याला 400 रुपयाला मिळते ते आपण घरी 100 रुपयामध्ये बनवू शकतो. आता थोडेसे केसर टाकून हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी 100 ग्राम कंडेन्स मिल्क टाकले आहे आणि 100 ग्राम अमूलचे फ्रेश क्रीम टाकले आहे. तुम्ही घरची साय पण टाकू शकता. अमूल फ्रेश क्रीम नाही टाकली तरी घरची साय जमा करून तुम्ही टाकू शकता. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आम्ही ते थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतले आहे ते टाकून घेते आणि थोडंसं हलवून घेते. आणि आपल्याला इथे आता 2 चमचे व्हॅनिला इसेन्स टाकून घ्यायचे आहे. व्हॅनिला इसेन्स तुम्हाला किराणा दुकान, डी-मार्टमध्ये किंवा ऑनलाईन पण मिळू शकते. 30-40 रुपयेमध्ये ही बाटली मिळते. ह्याची काही जास्त किंमत नाही. 400 रुपयाचे आईस्क्रीम आपण 100 रुपयामध्ये घरी बनवू शकतो. आता हे व्यवस्थित ढवळून झाले आहे. आता मी ह्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये दोन्ही सेट करून ठेवते. आता प्लास्टिकच्या डब्यामध्ये घालून झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे आहे. आपल्याला कमीत कमी 6 ते 7 तास वेळ लागतो फ्रीजरमध्ये, किंवा रात्री लावून आपण असे करून ठेवले तरी चालते. दुपारी खायला आपण घेऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करून सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आता आपले इथे 8 तास होऊन गेलेले आहेत. बघा, आपले आईस्क्रीम तयार झालेले आहे. आता आपण काढून घेऊ एका वाटीमध्ये खायला. वा, आपल्या आईस्क्रीमला खूप छान अप्रतिम चव आलेली आहे. तुम्ही एकदा करून खाऊन कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका.